नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आज मित्रांनो ओपनचं भव्य दिव्य असं मैदान आहे ना, आपलं विठ्ठल केसरी हे मैदान मित्रांनो भरलं आहे. सगळी मोठी बैलं त्या ठिकाणी आलीत आणि सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचा का अख्ख्या देशाचा लाडका जो आपला द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणारा आपला सर्जा. हे जे मैदान आहे हे तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वात पण बकासूर सर्जा पाळलेले, दुसऱ्या पर्वात तर त्यांनी एकच नंबर केला आहे आणि ह्या वर्षी पण हीच गाडी पाळली मित्रांनो. काय आत्ता जो थरार झाला आहे गटाला, अगं ग ग ग ग काय सांगू तुम्हाला. आत्ता गाडी सुटल्या, फक्त 3च गाड्या होत्या, 3च गाड्या सगळ्या पळायला लागल्या. बक्कासूर आणि सर्जाची गाडी मागं पळत होती, मधली गाडी ती पण पुढंच पळत होती, पण ती तासपट्टी झाली. पण जो शेवटची गाडी होती एकदम त्या साईडची ती तो होता मॅगी. गाडीला असलं स्पीड लागलं म्हणलं आता एवढी मोठी आपली गाडी बाकीची सर्जाची काय होती. काय झालं काय त्या बाक्यानं जे मधनं घेर टाकला सर्जेनं बाक्यानं, अगं ग ग ग ग ग उगच नाही त्यांना निकालाचा बादशाह म्हणतात. आणि निकालच घेतला की त्यांनी तोंडावरती सुट्टीच द्यायची नाही. शेवटच्या 150 फुटात अशी जी गाडी त्यांनी दोघांनी वडली, मी म्हणलो तर आता वाटतं मॅगीच लागतोय का काय. आणि नंतर जी घेर टाकला दोघांनी, नादच खोळा केला. अगं खरंच जी म्हणजे लोकांची भरपूर इच्छा होती की आपला ह्यो सर्जा वेगाचा शेवट आणि हा आपला बाक्याडॉन हा पळावा, ही लोकांची इच्छा झाली. आणि आता म्हणलो काय गटाला काय होतंय काय माहिती, पण राडा एकदम हँगच झाली. तर सगळीजणच हँग झाली असतील की अचानकच गाडी मागं पळवते म्हणलं बाक्या व्हायला. निकालाचा बादशाहच म्हणतात, म्हणजे बादशाह बाक्या व्हाय आणि सर्जा सुट्टी नाही. ती दोघं आली एकत्र की काही गप असतात वय, नादच भरी. आत्ताचा गट लय खतरनाक झाला, जाऊन बघा. 3 नंबर गट जबरदस्त गाड्या पाळल्यात. तुम्हाला काय वाटते, बाकी आणि सर्जा भाई आज 1 नंबर करतील? इच्छा तर लय आहे की त्यांनी करावा. काय होतंय काय नाही कमेंटमध्ये सांगा.